नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपला आजचा विषय मोदी अर्थकारणाचा प्रवास. मोदी अर्थकारणाचा प्रवास असा विषय घ्यायची दोन कारणं. अगदी अलीकडच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थसंकल्पाच्या उंबरठ्यावर असा भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार केला आणि त्याचं कारण असं होतं की रविवार 1 फेब्रुवारी 2026 रोजी आर्थिक वर्ष 2026-27 सालासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री माननीय निर्मलाजी सीतारामन हा आपल्या देशाच्या संसदेला सादर करतील. याच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच भारतीय अर्थकारणाचा एका वेगळ्या पद्धतीनं विचार करावा असा सहज विचार मनामध्ये आला आणि म्हणून आजच्या आपल्या अर्थसंकल्पाचा विषय मोदी अर्थकारणाचा प्रवास. मोदी अर्थकारणाचा प्रवास असा विचार करत असताना एक गोष्ट मला सुरुवातीलाच सांगू दे की आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणून मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा शपथ घेतली. 2014 ते 2019 या काळामध्ये त्यांनी घेतलेल्या विविध आर्थिक निर्णयांची चर्चा करणारं मोदी अर्थकारण नीती आणि रणनीती या नावाचं माझं पुस्तक मोरया प्रकाशनानं प्रसिद्ध केलंय. केवळ त्या काळा पुरेसाच असा नव्हे तर या 20 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये साधारणपणे बसतील अशा पद्धतीनं मोदी अर्थकारणाचा प्रवास असा विषय मांडायचा माझा प्रयत्न राहील. हा केवळ एका वेगळ्या पद्धतीचा अर्थसंकल्प पूर्व आढावा किंवा इकॉनॉमिक सर्वे असेल अशातला भाग नाही. आपल्यापैकी अनेकांना आणि खरं म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की कोणताही केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्याच्या आधीच्या काळामध्ये आदल्या दिवशी आपल्या संसदेला आधीचं आर्थिक वर्ष जे संपत आलेलं आहे किंवा त्यावेळेला सुरू असलेलं आर्थिक वर्ष जे संपत आलेलं आहे त्याच्या काळात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेनं केलेल्या घडामोडींचं आणि प्रगतीचं किंवा वेगळ्या दिशेचं असा एक लेखाजोखा संसदेला सादर केला जातो, ज्याला अर्थसंकल्प पूर्व आढावा किंवा इकॉनॉमिक सर्व्हे असं म्हटलं जातं. अशा पद्धतीच्या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये संख्यात्मक भागही असतो आणि काही गुणात्मक भागही असतो. चर्चात्मक भाग साहजिकच त्याच्यामध्ये नसतो, कारण प्रशासनानं तयार केलेला अहवाल साहजिक त्याच्यावरती अर्थमंत्री, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळाची निगराणी असतेच, परंतु एका अर्थानं तो प्रशासकीय लेखाजोखा असतो आणि एका प्रकारे त्या इकॉनॉमिक सर्व्हेकडे सादर झालेल्या सांख्यिक आकडेवारीकडे स्टॅटिस्टिक्सकडे सगळ्यांचं लक्ष असतं, कारण ती जास्त अधिकृत किंवा ऑथेंटिक मानण्याकडे कल आहे. एकंदरीतच अलीकडच्या समाज माध्यमांच्या काळामध्ये ज्याचे त्याचे सर्वे असतात, पण ते अनेकदा एक्झिट पोल सारखे फसवे असतात. सरकार ज्या गोष्टींना पायाभूत आकडेवारी मानून पुढची धोरणं राखतं किंवा आखतं, दोन्ही दृष्टिकोनातनं असलेली राखतं नसलेली आखतं, याचा जो पाया असतो तो या इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये आलेल्या गोष्टीचा असतो आणि त्यामुळे या संख्येच्या पलीकडे जात आता काही वेगळ्या पद्धतीनं पण केवळ एका वर्षा पुरेसा मर्यादित असं नव्हे तर गेल्या 11-12 वर्षांचा काळ जर झाला, 11-11.5 तर सहज म्हणता येईल, कारण मी मगाशी म्हटलं तसं मे 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान म्हणून सूत्र स्वीकारली. हा व्हिडिओ सादर करत असतानाची वेळ साधारणपणे आपली जानेवारी 2026 अखेर अशी आहे आणि त्या दृष्टिकोनातनं बघायचं झालं तर 12 वर्षाचा काळ पूर्ण व्हायला अवघी 4 महिने बाकी राहिलेले आहेत. आता 12 वर्ष या गोष्टीला आपल्या भारतीय इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये वेगळी कारणं आणि इतिहास आहे ही गोष्ट खरी, पण एका वनवासातून दुसऱ्या जनवासामध्ये नेणारा हे अर्थकारण किंवा निदान या 12 वर्षातला अर्थकारणाचा प्रवास आहे का याचा विचार करावा लागेल. कारण राजकीय दृष्टीच्या कोनातनं विचार करायचा झाला तर डॉक्टर मनमोहन सिंग यांची पंतप्रधान पदाची जी 2 टर्म होत्या म्हणजे 10 वर्ष होती, ही एका निष्क्रियतेची, आर्थिक धोरणाच्या लकव्यांची किंवा इकॉनॉमिक पॅरालिसिस सारखी आहेत असा मानण्याचा एक प्रवाह आपल्या देशात आहे. मी शब्दप्रयोग प्रवाह असा केलाय, प्रघात असं नाही. अर्थकारणाविषयी कुतूहल असलेली एक सामान्य व्यक्ती म्हणून मी जर या 10 वर्षाच्या मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीच्या काळाकडे बघणार असेल तर त्याच्यात काहीच झालं नाही यावर मी विश्वास ठेवणार नाही. माझ्या आधीच्या एका व्हिडिओत मी म्हटलंय तसं शेवटी कोणत्याही राष्ट्राचं अर्थकारण हे केवळ त्या सरकारच्या कामगिरीवरती अवलंबून असतं अशातला भाग नाही. अशा वेळेला मागे वळून बघत असताना 10-12 वर्षांच्या कालखंडाकडे जेव्हा पाहायचं ते एका वेगळ्या अर्थी स्वॉट अनालिसिस, स्ट्रेंथ म्हणजे सक्षमता,
विकनेसेस म्हणजे दुर्बलता किंवा कमतरता, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी आणि थ्रेट्स म्हणजे संकट असा विचार करावा लागतो. मग अशा पद्धतीनं विचार करत असताना जर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीच्या 10 वर्षाची आत्ताच्या माननीय पंतप्रधानांच्या नरेंद्र मोदींच्या 12 वर्षाच्या कालखंडाशी जर तुलना केली तर लक्षात येणारी सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की एका वेगवेगळ्या संदर्भामध्ये या दोघांनी पदभार स्वीकारला. डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान होण्याच्या आधी अटल बिहारी वाजपेयींची सलग 3 वेळाची अशी पंतप्रधान पदाची कारकीर्द होती. आधी 13 दिवस, मग 13 महिने आणि मग 4.5 वर्ष असा कालखंड डॉक्टर मनमोहन सिंग आपल्या देशाचे पंतप्रधान होण्याच्या आधीचा होता. ही केवळ राजकीय रंगसंगती वेगळी होती अशातला भाग नाही. अटलजींनी ज्या घोषणेवरती त्यावेळची निवडणूक लढवली त्यांना अपेक्षित यश आलं नाही ही गोष्ट वेगळी, पण ती शायनिंग इंडियाची होती. अटलजी जेव्हा पंतप्रधान झाले त्याच्या आधीच जे वर्ष होतं जेव्हा 1.5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशानं 2 पंतप्रधान पाहिले होते, त्या अनिश्चिततेच्या काळावर अगदी अटलजींची सुद्धा पहिली कारकीर्द अवघ्या 13 दिवसांची होती, दुसरी कारकीर्द अवघ्या 13 महिन्यांची होती. या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरती अटलजींची 4.5 वर्ष पाहावी लागतात आणि त्या काळामध्ये चतुष्कोन योजना, कारगिल अशासारख्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोखरण अणुचाचण्या यातनं अटलजींची आर्थिक कारकीर्द ही बहरत गेली आणि त्यामुळे अनेक ज्येष्ठ संधी अधिकारी आणि जे निर्भीडपणानं आणि निरपेक्षपणानं पत्रकारिता करतात ते अटलजींच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीचं वर्णन करताना अनेकदा अत्यंत गांभीर्यानं असं म्हणतात की अटलजी वुड हॅव बीन द बेस्ट फिनान्स मिनिस्टर आवर कंट्री वुड एव्हर हॅड, बट अनफॉर्च्युनेटली वी नेव्हर हॅड. अशा पार्श्वभूमीवरती डॉक्टर मनमोहन सिंग यांनी कारकीर्द केली. ही केवळ राजकीय रंगसंगतीतला फरक नव्हता. हा फरक एका दृष्टिकोनातनं जर विचार करायचा झाला तर आर्थिक धोरणातलं सातत्य राखत असतानाच आर्थिक धोरणातल्या प्राधान्यक्रमामधला विक्रमी बदल असाही होतो. आणि ज्या वेळेला त्याच्यामध्ये पहिली कारकीर्द गेली आणि दुसऱ्या कारकिर्दीला घोटाळ्यांचं जे ग्रहण लागलं, निदान त्या चर्चेंची जी वादळं उठली यातनं निखळ अर्थकारणाकडे गणित बदलली हे लक्षात घ्यावं लागतं. पण अटलजी आणि मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान पदाच्या अर्थकारणाचा विचार करत असताना जाणवणारी एक बघायला गेले तर क्षुल्लक पण दुसऱ्या दृष्टीने पाहिलं तर एका राजकीय संगतीची ती संकेतता आहे. आणि जसं मी अनेकदा म्हणतो की कोणताही अर्थसंकल्प हे आर्थिक राजकारण असण्यापेक्षा सुद्धा राजकीय अर्थकारण जास्त असतं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळे लक्षात असं येईल की अटलजींच्या पंतप्रधान पदाच्या 3 कारकिर्दी मिळून अटलजींच्या कारकिर्दीतला सुरुवातीचा बहुतांश काळ यशवंत सिन्हा हे आपले अर्थमंत्री होते. हेच ते यशवंत सिन्हा आहेत ज्यांनी चंद्रशेखर पंतप्रधान असण्याच्या कारकिर्दीमध्ये आपल्या देशाचं सोनं बँक ऑफ इंग्लंडकडे गहाण ठेवून एका वेगळ्या पद्धतीनं आपल्या देशाची जागतिक अर्थकारणातली आर्थिक पत राखली होती. या विश्वासार्हतेच्या जोरावरती आपण 91 पासूनच्या आर्थिक सुधारणांना सुरुवात केली हे श्रेय त्यांना देण्यावाचून गत्यंतर नाही. पण अशा व्यक्तीला पूर्णपणाने मुक्त स्वातंत्र्य देत असताना सुद्धा अटलजींना त्यांच्या पंतप्रधान पदाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या टप्प्यामध्ये यशवंत सिन्हांच्या ऐवजी जसवंत सिंग या जुन्या पठडीतल्या माणसाला अर्थमंत्री करावं लागलं होतं. अगदी बरीचशी अशीच घटना ही मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत झाली आहे. मनमोहन सिंगांचे पी चिदंबरम यांनी प्रदीर्घ काळ अर्थमंत्री म्हणून काम पाहिलं, पण त्यांच्या जागी त्यांना प्रणब कुमार मुखर्जींचा कारकिर्दीला अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करावी लागली. अशी कोणतीही घटना मोदी अर्थकारणाच्या प्रवासामध्ये नाही. अरुण जेटली आणि निर्मला सीतारामन हे 2 अर्थमंत्री आणि मधल्या काळात अगदी तात्पुरता भार का होईना म्हणून पियुष गोयल यांनी अर्थमंत्री पदाचा कारभार जरूर पाहिला. परंतु लक्षात घ्यावं लागेल की अरुण जेटलींच्या दुर्दैवी निधनामुळे मोदी सरकारमध्ये निर्मला सीतारामन यांची दुसरे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. त्या दृष्टिकोनातनं जर पाहायचं झालं तर या 12 वर्षाच्या काळामध्ये केवळ अर्थमंत्री पदी असलेली व्यक्ती असं सातत्य नाहीये,
तर आर्थिक धोरणातलं ही सातत्य आहे आणि मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचा सगळ्यात महत्वाचा पैलू हा आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचा विचार करत असताना लक्षात घेतलेली गोष्ट अशी आहे की जर अटलजींच्या काळामध्ये पोखरण अणु चाचण्यांमुळे अमेरिकेनं आपल्यावर लादलेल्या आर्थिक निर्बंध ही अडचण असेल किंवा त्याच्यानंतरच्या आपल्या विमानाच्या अपहरणामुळे आणि संसदेवरच्या हल्ल्यामुळे अटलजींना कारगिल सारखं उचलावं लागलेलं पाऊल आणि त्याची जागतिक पातळीवरती लष्करी, राजकीय, सामाजिक आणि आर्थिक असलेली बंधनं ही जर अडचण असेल तर डॉक्टर मनमोहन सिंगांच्या काळामध्ये त्या प्रमाणात 2008 साली आलेली जागतिक महामंदी हे कारण असेल, तर मोदी सरकारच्या काळामध्ये 2020 साली झालेली करोनाची साथ किंवा लाट ही एक अडचण होती. या तीनही घटना अशा आहेत की घटना म्हणून त्या एक आहेत, पण त्या काळात आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेपुढचं प्रचंड मोठं संकट या तीन घटना होत्या. हे मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. या दोन पार्श्वभूमींवरती गेल्या 12 वर्षाच्या काळाचा जर विचार करायचा झाला तर मोदी अर्थकारणाचं जाणवलेलं वैशिष्ट्य असं आहे की इटर्नल व्हिजिलन्स ही गोष्ट आहे. याचा अर्थ घोटाळे झाले नाहीत किंवा त्याची चर्चा झाली नाही अशातला भाग नाही, परंतु आपण घेतलेल्या धोरणाच्या अंमलबजावणीवरती चोख लक्ष हे मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे मनमोहन सिंगांच्या काळाचं वर्णन अनेकदा असं गेलं की धोरणं तर घेतली गेली पण अंमलबजावणी तर झाली नाही. अशा पद्धतीचा अपवादात्मक चर्चा सुद्धा मोदी अर्थकारणाबद्दल करता येईल अशातली परिस्थिती नाही. आता अर्थात सध्याच्या प्रसार माध्यमांच्या जमान्यामध्ये न्यूजच्या ऐवजी व्ह्यूज देण्याची पद्धत आहे आणि पुसली गेली नसली तरी शाई पुसली गेली असं म्हणण्याचा जमाना असताना याही मुद्द्यावर टीका होऊ शकते. पण निखळ अर्थकारण आणि निखळ नागरिक म्हणून जर पाहायचं झालं तर मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीपेक्षा मोदी अर्थकारणामध्ये अशा पद्धतीचं लक्ष जास्त दिलं गेलं आणि जास्त चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी केली गेली, हे अत्यंत उघडकीची गोष्ट आहे. याचं जर एक अत्यंत साधं उदाहरण द्यायचं झालं तर अटलजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं चतुष्कोणची योजना आखली गेली, त्याची अंमलबजावणी केली गेली, त्या धोरणाला वेग देण्याचं काम मनमोहन सिंग सरकारच्या 10 वर्षाच्या कारकिर्दीत झालेलं नाही. पण मोदी सरकारच्या 12 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये या क्षेत्रानं नवे उच्चांक गाठले, ही गोष्ट नक्की. नितीन गडकरींसारखा अत्यंत कार्यक्षम मंत्री, ज्याची चुणूक आधी महाराष्ट्र राज्यात ते मंत्री असताना, याच खात्याचे मंत्री असताना महाराष्ट्राच्या जनतेनं अनुभवली, ती गेल्या 12 वर्षात आपल्या देशातल्या सगळ्या जनतेनं अनुभवली, ही गोष्ट खरी आहे. अटलजींच्या काळामध्ये जे साधारणपणे दर दिवशी 8 ते 9 किलोमीटर रस्ते बांधले जात होते, ही गती मनमोहन सिंग सरकारच्या कारकिर्दीमध्ये 5 ते 6 किलोमीटरवर आली होती. ती मोदी सरकारच्या काळामध्ये दर दिवसाला 15 किलोमीटरच्या पुढे रस्ते किंवा जास्त रस्ते बांधले जातात, इतफेरी केली जाते. आणि त्यामुळे आपल्या देशाच्या अर्थकारणाच्या नकाशामध्ये अरुणाचल आणि काश्मीर सारखे जे नवीन भूभाग आले, हे इथे लक्षात घेण्याजोगं आहे. माझ्या शालेय जीवनामध्ये संत्र्यांची राजधानी म्हणून नागपूरचा उल्लेख केला गेला होता. नितीन गडकरींच्या जे नागपूरहूनच निवडून येतात त्याच्या कामगिरीमुळे आता आपल्या देशाची संत्र्याची राजधानी मणिपूर झाली का, ह्याचाही विचार करावा लागणं हाच मोदी अर्थकारणाचा प्रवास आहे, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. आणि त्या दृष्टिकोनातनं विचार करायचा झाला तर थोडं यश संमिश्र आहे, हे मान्य केलं पाहिजे. डिमॉनिटायझेशन सारखी जी गणितं असतील, ती डिमॉनिटायझेशनची गणितं नेमकी कोणत्या उद्दिष्टाने आली आणि नेमकी कोणत्या कारणासाठी आणि किती प्रमाणात ती यशस्वी झाली, याचा विचार करायला लागावा. हेही मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि निदान डिमॉनिटायझेशनचं यश अपयश हे आत्ताच्या सार्वजनिक बांधकाम सारख्या किंवा इतर सर्वत्र असलेल्या घटनांइतकं उज्ज्वल नाही, हाही मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. असा विचार करत असताना जाणवणारी मोदी अर्थकारणाच्या प्रवासातली दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट अशी आहे की आधीच्याच धोरणांना वेगळ्या पद्धतीनं पण गतिमानतेनं सुधारणा करत राबवणं, हे मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे.
आणि याचं जर उदाहरण म्हणून घ्यायचं झालं तर वस्तू सेवा कर म्हणजे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स किंवा आपल्या लोकप्रिय भाषेत जीएसटी हे त्याचं झळाळतं उदाहरण आहे. दरमहा जीएसटीच्या करामध्ये होत गेलेली उत्पन्नातली वाढ हे मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचा एक अत्यंत शिखर ध्वज आहे असं म्हटलं तर हरकत नाही. गंमत अशी आहे की पंतप्रधान होण्याच्या आधीची 10-11 वर्ष माननीय नरेंद्र मोदी सर हे गुजरातचे मुख्यमंत्री होते. त्या काळामुळे ते ज्या पक्षाच्या तर्फे मुख्यमंत्री होते त्या पक्षाच्या धोरणाचा भाग म्हणून असेल, पण नरेंद्र मोदींनी जीएसटीला विरोध केलेला होता. काही प्रमाणात तरी काही मुद्द्यांवरती त्यांची केंद्र सरकारशी सहमती नव्हती. परंतु नरेंद्र मोदी सर आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान झाल्यानंतर ज्या पद्धतीनं जीएसटीची गणितं गेली ह्याचा जर विचार करायचा झाला तर मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं ते एक अत्यंत खणखणीत उदाहरण आहे. आणि लक्षात घेण्याजोगी गोष्ट अशी आहे की या क्षेत्रामध्ये मोदी अर्थकारणाच्या प्रवासानं मिळवलेलं यश इतकं आहे की जीएसटीच्या करापासूनचं उत्पन्न वाढवण्यासाठी त्यांनी कराच्या दरात वाढ केलेली नाही, तर अगदी अलीकडच्या काळामध्ये भलीत काही राजकीय दबावांमुळे असेल पण प्रत्यक्षात आर्थिक घटना म्हणूनच जीएसटीच्या कराच्या दरामध्ये झालेली घट हा मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचा एक महत्वाचा मुद्दा आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. केवळ जीएसटी असं नव्हे पण मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं एक महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की आपल्या असं लक्षात येईल की गेल्या काही वर्षात विशेषतः गेल्या 14 ते 15 वर्षात, मी काल 14 ते 15 म्हणलंय, मोदी सरकारचा कालखंड फक्त 12 वर्षाचाच आहे, हे इथे आवर्जून लक्षात घ्या. गेल्या 14 ते 15 वर्षाच्या काळामध्ये आपल्या देशाच्या आयटी सेक्टरचा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा ग्राहक हे सरकार आहे. पण मोदी सरकारच्या अर्थकारणाचं वैशिष्ट्य असं असेल की नवीन कारण सुरू करत असताना त्याला लागणाऱ्या व्यवस्था, सिस्टम्स, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, नेटवर्क ह्या सगळ्याचं ते जरूर आउटसोर्स करत असतील. परंतु एकदा ती संपूर्ण संगणकीय यंत्रणा स्थिरस्थावर झाली की ती खाजगी क्षेत्राच्या किंवा सरकार बाह्य अशा व्हेंडरच्या ताब्यात न ठेवता ती सरकार जमा करणं आणि त्या आधी इतकीच किंवा प्रसंगी त्यापेक्षाही जास्त प्रभावशील पद्धतीनं वापरणं हे मोदी सरकारच्या प्रवासाचं वैशिष्ट्य आहे. जीएसटी साठी जीएसटी काउन्सिलच्या बरोबरीनं चर्चा होत नाही, पण खरं म्हणजे ही चर्चा झाली पाहिजे की जीएसटी नेटवर्क, ज्याला जीएसटीएन असं म्हटलं जातं, ते मोदी सरकारची देणगी आहे आणि त्यातनं कराचं सुसूत्रीकरण आणि करचोरीला बसलेला आळा हे मोदी सरकारच्या प्रवासाचं यश आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. असाच काहीसा प्रकार प्रत्यक्ष करामध्येही होतोय आणि त्यामुळे एक वैयक्तिक संस्थात्मक करदाता म्हणून मला मिळणाऱ्या सूचनांचा जर विचार करायचा झाला आणि त्या निमित्तानं अप्रत्यक्ष कर उदाहरणार्थ जीएसटी, प्रत्यक्ष कर उदाहरणार्थ आयकर याच्या उत्पन्नामध्ये झालेली वाढ आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे ज्याला फेसलेस किंवा इंटरॅक्शन किंवा इंटरॅक्टिव्ह लेस अशा पद्धतीनं ज्या पद्धतीनं करविषयक प्रकरणं सोडवली जातात याचा विचार करायचा झाला तर मोदी अर्थकारणाच्या प्रवासाची चर्चा करताना हा मुद्दा लक्षात घ्यावाच लागेल, ही अत्यंत उघड गोष्ट आहे. या व्हिडिओच्या शेवटच्या मुद्द्याकडे वळताना मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं चर्चा करत असताना एक महत्वाचा मुद्दा असा आहे की एकंदरीतच रशिया या आपल्या मित्राकडे आपण ज्या वेगळ्या पद्धतीनं आता व्यापारी संबंधाचं सुदृढीकरण करून पाहिलं, आज आपल्या देशाच्या 50% तेलाची जास्त आयात आपण रशियाकडनं करतो. त्याचे पैसे आपल्याला अमेरिकी डॉलरमध्ये द्यावे लागत नाहीत. भारतीय रुपया, भारतीय वस्तू, भारतीय सेवा, भारतीय बंदरातली त्याची पोचतात. या सगळ्या भारतीय मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचे महत्वाचे घटक आणि विशेषण आहेत, हे नक्की. आता ती विशेषणं आहेत की क्रिया विशेषणं आहेत हा मात्र चर्चेचा विषय होऊ शकतो. आणि यालाच असलेली महत्वाचं कारण असं आहे की एकंदरीतच एकाच वेळेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजवटीनं आपल्या देशाबद्दल टॅरिफ बद्दल उचललेली पावलं जरी लक्षात घेतली तरी ट्रम्प प्रशासन किंवा ट्रम्प राजवट आणि अमेरिकी राजवट आणि भारतीय राजवट यांचे बदलते हितसंबंध आणि यांचे बदलते राजकीय संबंध हे मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं कारणही आहे आणि मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचे परिणामही आहेत, हे लक्षात घेतलं पाहिजे.
म्हणजे एका वेगळ्या तटस्थतेनं जर विचार करायचा झाला तर केवळ मोदी अर्थकारण असं नव्हे, पण एका राष्ट्रीय अर्थकारणाची वेगळ्या अर्थानं दिलेली ती पोचपावती आहे का, या मुद्द्यानं किंवा या नजरेनं या मुद्द्याकडे पाहणं मला आवश्यक वाटतं. आपल्या असं लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये, काही आठवड्यांमध्ये वारंवार वेगवेगळ्या टॅरिफची घोषणा केली आहे. फक्त पहिल्यांदा त्यांनी 3 देशांची नावं घेऊन टॅरिफ लावले, त्यात आपला देश होता. नंतरच्या अनेक टॅरिफचा रोख आपल्याच देशाकडे असला तरी त्यातल्या नेमक्या किती मुद्द्यांची किंवा किती टॅरिफची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाली हे बघण्याजोग आहे. पण त्याच बरोबरीनं लक्षात घेण्याजोगा मुद्दा हा आहे की ज्या क्षेत्रांमध्ये अशा पद्धतीचा टॅरिफ लावला, याची एका अर्थानं अमेरिकी प्रशासनानं आणि पर्यायानं जागतिक अर्थव्यवस्थेनं दिलेली ही पोचपावती तर नाही ना, की या क्षेत्रामध्ये भारत हा आता एक महत्वाचा आणि उभरता खेळाडू बनतो. हे गणित लक्षात घेणं हे मोदी अर्थकारणाच्या प्रवासाचं अत्यंत महत्वाचं लक्षण आहे असं मला वाटतं. येणाऱ्या अर्थसंकल्पाच्या आधी आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेचं अशा पद्धतीनं मूल्यमापन करावं असा एक धाडसी विचार मनामध्ये आला आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय मोदी अर्थकारणाचा प्रवास. मनपूर्वक धन्यवाद.